सगळ्यांना आधी तर सॉरी म्हणतो. मला माहीत नाही का उशीर झाला, खरंच मनापासून सॉरी. मी MGMमध्ये नाट्यशास्त्र शिकलो होतो. मी तापडी याला बरीच नाटकं केली आहेत. साधारण वर्षातून एकदा तरी मी कॉफी नावाचं नाटक केलं आहे, आदिंबाच्या बेटावर केलं आहे, बरीच नाटकं केली आहेत. दासूदादा माझे चांगले मित्र आहेत. बऱ्याच वर्षांपासून आमची मैत्री आहे. पण आज औरंगाबादमध्ये येण्याचं औचित्य हे थोडंसं वेगळं आहे आणि त्याबद्दल मला जास्त अभिमान आहे. नाटक करायला येताना अर्थात खरंच छान वाटतं, पण स्वतःचा सिनेमा घेऊन येणं आणि प्रमुख भूमिकेत असणं ही खरं तर खूपच मोठी बाब आहे. गोष्टीबद्दल थोडंसं सांगतो. अप्सरा या कथेची आउटलाईन थोडक्यात अशी आहे. तुम्ही आम्ही सगळेच आपण प्रेमात पडत असतो, वेगवेगळ्या वयातही प्रेमात पडत असतो आणि प्रत्येकच प्रेम लयाला जातं अशातला भाग नाही. तशीच एका पुण्यातल्या जनता वसाहतीत वाढलेल्या एका तरुणाची ही गोष्ट आहे. वसाहतीत वस्तीत जरी वाढला असला तरीही तो वाया गेलेला तरुण नव्हे. त्याला शिक्षणाची सोबत आहे आणि शिक्षणाची सोबत असल्यामुळे तो चांगल्या मार्गावर आहे. सिद्धू असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे. तो कविता करतो, तो पेंट करतो आणि हे करता करता घरची जबाबदारी तितकीच त्याच्या खांद्यावर आहे. वडिलांचं फारसं काही घरात लक्ष नाही आहे, आई त्याला नाही आहे. त्यामुळे आईचा जो मायेचा ओलावा आहे तो कुठेतरी तो शोधतोय आणि मग तो त्याला त्याच्या अप्सरेत गवसतो. आणि प्रेम करणं खूप सोपं आहे, पण ते निभावणं थोडंसं अवघड आहे. आणि त्या निभावण्याचीच ही गोष्ट आहे असं मला वाटतं की एखादा अवघड रस्ता आपण निवडला की त्याच्यावर तितकेच खास खळगे येणार, तितक्याच ठेचा लागणार, तितकंच रक्त वाहणार. तशीच काहीशी ही गोष्ट आहे, ज्या गोष्टीत तुम्हाला विनोद पाहायला मिळेल, चांगलं संगीत पाहायला मिळेल, फाईट सिक्वेन्सेस पाहायला मिळतील आणि अर्थात हे सगळं पाहताना कुठेच त्याच्यावर दाक्षिणात्य सिनेमाचा प्रभाव दिसणार नाही. आपल्या मातीतला मराठी सिनेमा आहे आणि तो खूप रिअलिस्टिक आहे. त्याच्यात काही खोटं नाही. आम्ही जे काही करायचा प्रयत्न केला आहे, ज्या ज्या नात्यांची गोष्ट गुंफायचा प्रयत्न केला आहे, ते सगळं खूप जास्त खरं आहे. याच्यात खूप नाती तुम्हाला वेगवेगळे पैलू दिसतील, वेगवेगळ्या वळणांवर दिसतील. शशांक शेंडे आहेत, विजय निकम आहेत, मेघा घाडगे आहे, विठ्ठल काळे आहे. चांगली कास्ट आणि या सगळ्यांनी मिळून खूप काम करून ते इमोशन किती खरं वाटेल याचा आम्ही खूप बारकाईनं विचार करून काम केलं. ती अप्सरा त्याला मिळते नाही मिळते, काय घडतं, या सगळ्याची ही गोष्ट आहे जी 10 तारखेला तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल असं मला वाटतं. थँक्यू. राजकारण आहे, त्याच्या आधी मला असं वाटतं समाजकारण आहे. समाजकारण आहे तर राजकारणाला सुट्टी नाही. जिथे जिथे समाजसेवा केली जाते, जिथे जिथे समाजकारण होतं, तिथे तिथे राजकारण येतच येतं आणि मग ते हलक्या स्वरूपात राहत नाही. म्हणजे आपण पाहताना जनरली फार मोठ्या स्वरूपातलंच राजकारण आपल्यापर्यंत पोहोचतं, पण एखाद्या वस्ती वजा जागेत नेमकं काय घडतं, कशा लेवलवर राजकारण घडतं, ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे सिनेमात. आणि दुसरी गोष्ट तिने म्हणाल्याप्रमाणेच ट्रेलरमध्ये वगैरे दिसतंय की कोणीतरी 2 तरुणी प्रेमात आहेत, पण मला असं वाटतं ना, ही सिनेमात खूप वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. एका बहीण भावामधलं प्रेम, त्यांच्यामधले सॅक्रिफाईस, मग ते काय काय टोकाला जाऊ शकतात, काय काय करू शकतात. वडील आणि मुलामधलं प्रेम, बहिणींमधलं प्रेम, मित्र आणि मित्रांमधलं प्रेम, असे अनेक कंगोरे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत फॉर शुअर. सुरेश आणि आभाळा एवढी जबाबदारी असते. खूप जास्त अवघड होतं फॉर मी, खूप अति जास्त अवघड. कारण इथून आधी मी कामं केली आहेत, नाही असं नाही, पण इतके सगळे कंगोरे एकाच सिनेमात करायला मिळतील असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे आपण एखाद्या सिनेस्टारच्या मुलाला तो कसा लॉन्च करेल तसं काहीसं माझ्या बाबतीत हे झालंय की मला याच्यामध्ये
कमालीची फाईट करायला मिळाली आहे, मला कमालीचा डान्स करायला मिळाला आहे, मला कमालीचा अभिनय करायला मिळाला आहे, वेगवेगळे इमोशन सोबत खेळायला मिळाले आहे. सो हे सगळं कॉन्स्टंट करणं खूप अवघड आहे. आणि माझ्या एखाद्या चांगल्या अभिनेत्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या जो 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 खूप विचार करून करतो त्याच्यासाठी आणखीन कठीण आहे. मग तुम्हाला ग्राफ ठरवावा लागतो की माझा पहिला सीन जर या नोटवर आहे तर 7वा कुठल्या नोटवर आहे. बरं, कुठलंच इमोशन शक्यतो रिपीट नाही झालं पाहिजे. 90 सीन आहेत, 90 सीनमध्ये तुम्हाला त्याचं अलाइन करायचं की कुठल्या सीनला मी काय पीकला होतो. मग तुम्हाला आठवायचं आहे की मी 4 महिन्यांपूर्वी, तर साधारण आम्ही 7-8 महिने याचं शूट केलं. खूप तांत्रिक अडचणी आल्या, पाऊस आला मध्ये, अतिप्रचंड गरमी वाढली, खूप कॉम्प्लिकेशन्समधून आम्ही पुढे येऊन हा सिनेमा केला. आणि हे सगळं करताना अगेन मी जसं म्हणालो तसं की हे सगळं खरं वाटलं पाहिजे, हे करणं आणखीन अवघड आहे. देर आर 2 थिंग्स की बिलिव्हेबल करणं आणि रिअलिस्टिक करणं. बिलिव्हेबलमध्ये तुम्ही काही दाखवू शकता की चंद्र आणि चंद्रावर 2 अस्वलं खेळतायत, पण मग ते दाखवताना ते बिलिव्हेबल करणं हे टास्क होतं. शाहरुख खान उभा राहतो आणि त्याचा शर्ट जळू लागतो आणि तरीही तो आयटीत उभा असतो, ते आपल्याला छान वाटतं, पण ही मेक्स इट बिलिव्हेबल. तो ते बिलिव्हेबल करतो. आपल्याला त्याच्यात असं कुठं होतं का, हे नाही होत, आपण ते बघतो आवडीनं. पण रिअलिस्टिकमध्ये तुम्हाला वे आउट नसतो. रिअलिस्टिकमध्ये तुम्हाला ते खरंच करावं लागतं, त्याच्यात तुम्हाला पळवाटच नसते. सो ते करणं खूप जास्त चॅलेंजिंग होतं. प्रत्येक सीन तितक्याच एनर्जीनं, तितकाच. बरं, लीड म्हणून बघताना असं होतं, आणि स्पेशली मला असं होतं की माझ्याकडे ना शरीर आहे, ना माझ्याकडे ॲप्स आहेत, ना माझ्याकडे बॉडी आहे. मग दिग्दर्शकांनी टाकलेला हा विश्वास खूप मोठा वाटतो मला यावेळी की तू माझा गायक असशील. आणि मग जाऊन बऱ्याच गोष्टी रिअलाईज होतात की हिरोइझम हा फक्त एक ॲक्ट असतो जो तो ॲक्टर करतो. आपण सगळे सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्यात, म्हणून मी परत सांगतो की रिअलिस्टिक सिनेमा यासाठी आहे, यासाठी म्हणतो. तुमचा माझा सिनेमा मी यासाठी म्हणतो की तुम्ही पण तुमच्या आयुष्यात हिरो आहातच. आपण काहीतरी हिरोईक ॲक्ट करतच असतो. मग त्याच्यासाठी मला चांगला चेहराच पाहिजे आणि चांगला देहच पाहिजे याची गरज भासत नाही, इज व्हॉट आय थिंक. त्यामुळे त्यांनी ठेवलेला विश्वास आणखीन खरा उतरवणं हे जास्त मोठं टास्क होतं. नाटक, व्यावसायिक नाटक आणि